हॅलो नमस्कार. हे बघा, बरेच जणांनी मला प्रश्न विचारला होता की तुम्ही नेहमी कुठच्या पुस्तकातनं माहिती देता किंवा कुठच्या पुस्तक आहे तुमच्याकडे. तर हे मी बऱ्याच जणांना सांगून झालं आहे, तरी पण मी आज आता हे व्हिडिओमध्ये पुस्तकाचा व्हिडिओ तुम्हाला घेऊन पाठवते की तुम्हाला त्याचं नाव आणि हे नीट दिसेल. हे बघा, वरती लिहिलेलं आहे परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराज यांची नित्यगुरुवाणी. आता हे नित्यगुरुवाणीचं पुस्तक आहे. हे 365 पानांचं आहे. रोज एक पान वाचायचं आहे ह्यातलं. आणि जानेवारी 1, 2 अशी ही पानं सुरू होतात. जी तारीख त्या दिवशी असेल त्या दिवसाचं ते पान तुम्ही वाचायचं आहे. आणि त्याच्यात महाराजांनी सद्गुरूंनी पूर्ण खूप जी माहिती आपल्याला म्हणजे नाही कळत आपल्याला अशी सुंदर माहिती ह्याच्यात सगळी दिलेली आहे. आणि हे झालं पुस्तकाचं. आणि बऱ्याच जणांनी मला विचारलं की तुमचे सद्गुरू कोण आहेत किंवा कोण आहेत. ते बघा, मी त्यांचा फोटो दाखवते. इथेही नाव लिहिलेलं आहे त्यांचं, परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराज. आणि हे जे देवस्थान आहे ते अहमदनगरला सावेडी रस्त्यावर आहे आणि वेदांत नगर म्हणून तिथे ओळखलं जातं. तर असं हे माझे हे सद्गुरू आहेत. आणि त्यांना मी वंदन करून सांगते की हे जे काय मी माहिती सांगते ही त्यांची नित्यगुरुवाणीतली आहे. आणि ही मला कळली आहे, ही तुम्हाला पण कळावी. आणि काही जर आपलं चुकत असेल तर त्यात सुधारणा होऊन म्हणजे आपण जे काही भक्ती करतो ती योग्य मार्गाने जावी, हा माझा सांगण्याचा उद्देश आहे. म्हणून मी म्हणते, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हॅलो नमस्कार. मी अमरज्योती खडकर. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? असेच मस्त राहा, आनंदित राहा, निरोगी राहा आणि नामस्मरण करत राहा. आज आता आपल्याला मला एक प्रश्न आला होता, बरेच दिवस झाले तसे त्याला, की मला सद्गुरू कधी भेटतील. तर मला उत्तर काय द्यावं समजत नव्हतं. कारण सद्गुरू असे मी काही स्वतःहून जाऊन कुठे भेटायला इथे सद्गुरू आहेत म्हणून मला ते गुरु करायचे आहेत किंवा असं काही नसतं. सद्गुरूंचं म्हणजे महाराजांचं हेच म्हणणं असतं की तुम्ही आलात तिथे आणि तुम्ही आलात म्हणजे गुरु करायला, पण तुम्ही शिष्य बनण्याच्या लायकीचे आहात की नाही हे आम्हाला आधी पडताळून पाहायला लागतं. जेव्हा शिष्य तुम्ही बनण्याच्या लायकीचे होता तेव्हाच आम्ही तुमचे गुरु होतो. तर अशा काही गोष्टी आहेत. आणि सद्गुरू काही असे नाही आहेत की तुम्ही आता गेलात कुठे, एखादे गुरु आहेत त्यांना तुम्ही केलं की ते तुमचे सद्गुरू झाले. सद्गुरूचा अर्थ फारच वेगळा आहे. म्हणजे ज्यांना दैवी शक्ती आहे, म्हणजे देवाचा वास आहे ज्यांच्यात, ते नेहमी सद्गुरू असतात. गुरु करणं वेगळं आणि सद्गुरू असणं वेगळं. सद्गुरू म्हणजे हेच आहे की दैवी शक्ती असलेला, देवाचा वास असलेला त्यांच्यात ते सद्गुरू असतात. आणि गुरु हे वेगळे असतात. तर आता बघा, नेहमी सद्गुरू म्हणजे महाराज म्हणतात की तुम्ही कुठेही गेलात म्हणजे चमत्कार करून दाखवतात. तुम्ही आता काही गुरु केले कोणी तर ते चमत्कार करून दाखवतात. किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टी, तुम्ही काही अडचणी असल्या तर पटकन तुम्हाला ते असं करतात. तर सद्गुरूच्याकडे तुम्ही गेल्यावर तुम्हाला कधीही चमत्कार दिसणार नाही, कारण ते चमत्कार नाही करत. तुम्हाला तुमचं प्रारब्ध आहे त्या प्रारब्धातनं जावंच लागतं. कारण तुम्ही ज्या केलेल्या चुका आहेत, तुम्ही जे अपराध केलेले आहेत ते तुम्हाला भोगल्याशिवाय तुमचे ते संपत नाही, ते भोगावेच लागतात. आणि ते भोगायचे म्हटल्यावर म्हणजे असं माणसाला कधी कधी माणूस असा हैराण होऊन जातो की अरे माझ्या नशिबाचे भोग हे संपतायत की नाही असं वाटायला लागतं त्याला. तर हे भोग भोगूनच संपायचे असतात. ते भोग भोगल्याशिवाय आहे तुम्हाला अजिबात त्यातनं सुटका नाही आणि त्याशिवाय तुम्हाला चांगले दिवस येणार पण नाहीत. स्वतः सद्गुरूंनी महाराजांनी एका गुरुवाणीच्या एका ह्याच्यात लिहिलेलं आहे की त्यांना म्हणजे ते 7 वर्षाचे असताना त्यांना म्हणजे देवाचा एक साक्षात्कार झाला आणि त्यानंतर त्यांना आज्ञा झाली आणि ते 25 वर्ष अज्ञातवासात होते.
म्हणजे ते कुठे होते, काय होते, ते म्हणाले माझे खूप हाल झाले, खूप हे झालं. पण ती शक्ती एक त्यांना मिळण्यासाठी किंवा त्यांचं जर प्रारब्ध आहेत, त्यांचे जे काही हे आहेत, अडचणी आहेत, ह्या सगळ्या म्हणजे भोग आहेत, हे संपण्याशिवाय किंवा त्यांच्या घराण्याचे जे काही आहेत ते सगळे संपण्यासाठी एवढे 25 वर्ष लागली त्यांना. आणि तेवढा काळ त्यांना हे सोसावं लागलं सगळं. म्हणजे असं काही नाही आहे की सद्गुरू आहेत. म्हणजे आता आपण काय काय ठिकाणी बघतो, गुरु असतात, मग ते असं काहीतरी करतात आणि ते उदी काढतात आणि असा असा हात फिरवला की काहीतरी हे करतात. हे सद्गुरू नाही आहेत. आणि सद्गुरू कधी तुम्हाला उपयोगी पडतात, तुमच्यावर जेव्हा वेळ येते ना, तुम्ही अंतःकरणपूर्वक जेव्हा तुम्ही त्यांची अगदी आठवण काढता ना, त्यावेळेला तुम्हाला नक्कीच ते उपयोगी पडतात. असं नाही आहे की ते उपयोगी पडत नाही, ते उपयोगी पडतात. प्रसंगाला आपल्या धावून येतात, आपल्याला मदत मिळते. पण असे तुम्ही जर म्हणाल की चमत्कार वगैरे, असे काही ते चमत्कार दाखवत नाहीत. आणि ते म्हणतात आम्हाला दाखवायची गरजही नाही तशी. आणि तर तुम्ही सद्गुरू भेटण्यासाठी नेहमी चांगली कर्म करत राहा, नामस्मरण करत राहा, तुमचे आचार विचार चांगले असू दे, तुमचं सगळं म्हणजे तुम्ही जे आहे ना ते करत राहा. हे सद्गुरू असे कुठे जाऊन भेटत नाही, तो एक योग असतो. तो योग आला की तुम्हाला आपोआप सद्गुरू भेटणार नाही असं नाही, पण त्याच्यासाठी तुम्ही चांगलं कर्म करत राहा. आता लोक म्हणजे असं काय की जे भोग भोगावे लागतात त्यावेळेला लोकांचं म्हणणं असतं की देव आहे की नाही, माझी काय ह्याच्यातनं सुटकाच होत नाही म्हणे. एकामागोमाग एक चांगला चालूच आहे. म्हणजे तर सद्गुरूंनी गुरुवाणीमध्ये एका ह्याच्यात लिहिलेलं आहे की भोग हे भोगून संपवावे लागतात. जेव्हा तुम्हाला ते दुःख येतं ना, त्यावेळेला तुम्ही ते दुःखात सुद्धा आनंदी कसे राहाल हे नामस्मरणामुळे तुम्हाला जमू शकतं. की नामस्मरण करत असाल तर त्यावेळेला पण एक शक्ती तुमच्या मागे असते की जेव्हा तुम्हाला संकट येतात त्यावेळेला सुद्धा तुमच्या मनाला अशी भीती नाही वाटत, तुम्ही त्याला पण तोंड देऊ शकता. हे कशामुळे होतं की नामस्मरणामुळे होतं. म्हणून मी नेहमी सांगते की नामस्मरण करत राहा. देवाची भक्ती म्हणजे अगदी तुम्ही आता काही स्तोत्र म्हणायची, अभंग म्हणायचे, हे सगळं ज्याचं त्याची इच्छा आहे, ज्यांनी त्यांनी पाहिजे तेव्हा कसंही म्हणू शकतात. पण नामस्मरण खूप करत जा, देवाला नेहमी आळवत जा आणि अंतःकरणापासून त्याची आठवण ठेवा. असं वरवर आठवण ठेवून उपयोग नाही आहे की गेलं, नमस्कार केला, झालं, मी देवाला नमस्कार केला, झालं, असं नाही. जे कराल ना ते अंतःकरणापासून करा. आणि सद्गुरूंनी म्हटलेलं आहे की मनुष्याला ना वरचेवर संकटे येऊ लागली ना आणि तो दुःख भोगायला लागला की लगेच भगवंताला दोष देतो की दुःखे म्हणजे ही दुःख सोसायची असतात त्यांनी, ते सोसण्याऐवजी तो भगवंताला दोष देतो. ह्या जगात ईश्वर वगैरे काही नाही, हे सर्व खोटे आहे. जर देव जगात असता तर त्यांनी मला या संकटातनं वाचवले नसते का, असं तो म्हणतो. कारण त्याला कळत नाही की आपण आधी किती हे केलेलं आहे, म्हणजे चुका केलेल्या आहेत, आपण किती अपराध केलेले आहेत आणि ते सगळे भोगावे लागतात, भोगूनच फेडावे लागतात. त्याच्यासाठी तुम्ही काय असं नाही आहे की चला लाजलचपूत म्हणजे पैसे दिले आणि ते तुम्ही सगळं काढून टाकलं तुमच्या ह्याच्यावरचं, असं नाही आहे. तुम्हाला हे भोग भोगूनच संपवावे लागतात. आणि हे भोग शांतपणे भोगण्यासाठी तुम्ही नामस्मरण करत राहिलात तर तुम्हाला एक शक्ती प्राप्त होते आणि त्याच्यातनं सुद्धा तुम्ही संकटातनं पण तुम्ही तरून जाता किंवा सद्गुरू किंवा देव आपल्याला तारून नेतो. नंतर मनुष्य क्षणभर सुद्धा आपल्या कर्माचा विचार करत नाही. म्हणजे असं का घडतंय आपल्या बाबतीत, बाकीच्यांच्या म्हणजे तुम्ही म्हणाल की बाकीच्यांच्या बाबतीत चांगलं घडतंय, मग आपल्या बाबतीतच असं का घडतंय, तर तो कर्माचा विचार करत नाही किंवा जीवनात मागे वळून बघत नाही की आपण काय चुका केल्या आहेत, कोणाला त्रास दिला आहे. हे सगळ्या चुकांचा ह्याचा त्रास सगळ्यांना हे भोगूनच संपवायला लागतं. जर तुम्ही चुका केल्या असतील तर तुम्हाला त्या भोगाव्या लागणारच आहेत. ईश्वराचे कार्यच असे आहे की तो मानवी जीवाला उपयोगी पडल्याशिवाय राहणार नाही. आता
हे सगळं ईश्वराचं कार्य आहे. पण आता तुम्ही विचार करा की जर प्रत्येकाने नुसतंच हे केलं आणि त्यांनी खूप चुका केल्या आयुष्यात आणि त्याला म्हणजे त्यांनी त्या चुकांचा काही विचारच नाही केला, अपराध करत राहिला, गुन्हे करत राहिला आणि तो म्हणेल जर मला चांगले दिवस यायला पाहिजेत. हां, आता जर काही लोक अपराध करून सुद्धा त्यांना चांगले म्हणजे हे मिळतं, दिवस असतात त्यांचे, तर ते सगळं त्यांचे प्रारब्ध असतं. म्हणजे त्यांनी मागील आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी केलेल्या असतात, त्याचं फळ त्यांना मिळत असतं. ते हळूहळू संपायला लागलं की दुःखांचे डोंगर त्यांच्यासमोर यायला लागतात. त्यामुळे एक लक्षात ठेवा, ज्यांनी कोणी मला विचारलं असेल की मला गुरु कधी भेटतील, गुरु हे भेटतात. तुम्ही चांगलं काम करत राहा, तुम्ही चांगलं वागत राहा, नामस्मरण करत राहा, तुम्हाला आपोआप तुमच्या आयुष्यात गुरु भेटतात. गुरूंना असं कुठे जाऊन आपल्याला गुरु करावं लागत नाही. ते गुरु आपल्या आयुष्यात आपोआप येतात आणि हे सगळं तुमच्या प्रारब्धाप्रमाणे घडत असतं. हे असंच हे होत नाही. त्यामुळे एक लक्षात ठेवा, नेहमी नामस्मरण करत राहा. धन्यवाद.